मी असं म्हणेन या पांडवकरांनी या बार्शी तालुक्यासाठी दिलेले एक आमदार माननीय आमदार राजभाऊराव यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. वेळ आहे ना सगळ्यांना. मी पण एकदम पूर्ण वेळ काढून महिनाभर माझा दौरा सगळं आणि अत्यंत शांततेत गाव घालावलं गडबड. तुमच्याकडे उशीर झाला असं वाटत असेल पण एका गावाला कमीत कमी 1.5-2 तास 3-3 तास द्यायला लागले आणि अशा पद्धतीनं हा दौरा आयोजित केलेला आहे. कारण कामाच्या निमित्तानं थोडं फिरण्यामध्ये माझ्याकडनं कमी जास्त होत होतं परंतु काम कुठलं नडून देत नव्हतो. तो फिरणंही अत्यंत गरजेचं आहे, कामही गरजेचे आहे. सगळ्यांचे आशीर्वाद घेणं संपर्क ठेवणं पण बांधवणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आज कुठल्या दुसऱ्या गावातलं कोण इकडं आणत नाही, इकडं तिकडं दोघं तिकडं प्रमुख पदाधिकारी फक्त येतात. कारण मला सुद्धा लक्षात आलं पाहिजे की नेमकं मी ज्या तळमळीनं या ठिकाणी या तालुक्यामध्ये काम करतोय किंवा आपण सगळ्यांनी दिलेल्या आशीर्वादाची परतफेड व्यवस्थित होती का नाही किंवा माझ्याकडून पण काही चुकतंय का, माझं बरोबर आहे का, या सगळ्या गोष्टी जाणण्याकरता निवडणूक आणखी 3 महिने परंतु त्याच्या अगोदरच मी थोडं सगळ्यांचे आशीर्वाद घेण्याकरता सगळ्यांच्या गाठी बिटी घेण्याकरता ग्रामीण आणि शहरी भागामध्ये फिरतोय. आणि फिरत असताना आज पानगावमध्ये उपस्थित सर्वच व्यासपीठावरील पदाधिकारी, माझ्याबरोबर आलेले सगळे सहकारी, गावातील सगळीच नेते मंडळी, समोर बसलेली सगळी वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधवांनो, आज या ठिकाणी मला सांगितलं मी निवडणुकीला जवळपास 3 महिने. आपल्याला माहित आहे की लोकसभेला काय घटना घडली. लोकसभा झाल्यानंतर मी 2 दिवस मला सुद्धा लक्षात आलं नाही की नेमकं माझ्याकडनं काय चूक झाली याची, अशी घटना घडली. परंतु असू द्या, परत सगळेजण म्हणले भाऊ, मी सुद्धा आश्चर्यचकित झालो की मी काय चूक फार मोठी झाली का माझ्याकडनं. परंतु मी माहिती घेतली किंवा 10-12 दिवस सगळ्यांचा सर्वे केला तर नाही म्हणजे भाऊंचा काही विषय नाही परंतु आमच्या काही नाराज आहेत. त्या नाराज्या निश्चितपणाने बांधवांना तुम्ही व्यक्त केल्या असतील. परंतु जे लोकसभेमध्ये जे काही केंद्र सरकार राज्य सरकारच्या बाबतीमध्ये गैरसमज झालेले होते ते दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मीही करतोय, आपणही करा. आणखीनही कामकाजामध्ये काही सुधारणा करायच्या तर तुम्ही मला सल्ला द्या. त्या सगळ्या तुमच्या भावना मी शासनापर्यंत पोहोचवण्याकरता तुमचाच एक तुम्हीच निवडलेला कणखर असा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हीच मला उपाधी दिलेली आहे आणि निश्चितपणाने मी तशा पद्धतीचे प्रयत्न करणार. अजिबात मनामध्ये किंतु ठेवत जाऊ नका. कारण बोलल्याशिवाय किंवा तुम्ही काय सांगितल्याशिवाय मला तो प्रश्न सोडवता येणं कठीण आहे. कारण आपण पाहताय की आताच सरपंच आपली बॉडी तुम्ही घवघवीत असं यश दिलं. सरपंचाच्या कारकिर्दीमध्ये पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कामं झाली. या ठिकाणी जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 60 तलाव असेल, आपला पालखी मार्ग असेल किंवा दलित वस्तीचा मार्ग असेल, काळेगाव रस्ता असेल किंवा अंतर्गत रस्ते असतील 25-15, 30-54, त्याचबरोबर नागरी सुविधाचा विषय असेल, जनसुविधाचा विषय असेल, सगळ्या ग्रामपंचायत अंगणवाडीचा विषय या ठिकाणी असेल. एवढी मोठी आहे देगी आता वाचत बसायचं म्हटलं तर त्याला 15 मिनिट लागतात. 60 तलाव आहेत बांधवांनो. आपला उपसा सिंचनचा विषय, असंख्य कामं या ठिकाणी आपण मार्गी लावले. ते मला सुद्धा आठवतंय की जसं मी राजकारण करतोय, आदरणीय काकांनी आता सांगितलं की एवढा निधी बार्शी तालुक्याला येण्याची ऐतिहासिक घटनाच या 2.5 वर्षामध्ये घडलेली. 5 वर्षाची आमदारकीची कारकीर्द माझी आता 3 महिन्यात पूर्ण होती बांधवांनो. परंतु हे काम करत असताना एवढी मोठी काम आपण केली. फक्त माझी पुन्हा एकदा विनंती आहे की विधानसभेला फक्त तुमचा गैरसमज होऊन देऊ नका. काही असलं तर आत्ताच मला सांगा की भाऊ इथं ह्याची दुरुस्ती करा. 100% मी दुरुस्ती करायला तयार. आज या ठिकाणी सर्व मित्रांना, माझ्या शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो, आज उपसा सिंचन योजना बांधवांनो पाठीमागे पण सांगितलं, सातत्यानं पानगावकरांना सांगतो आणि तुम्ही मला असं काय नाही की भरभरून गळगळीत माझ्या पाठीशी उभारलेल्या हातातल्या फोडासारखं सांभाळायला. आता गाव तिथं राजकारण असणारच. सोन्याचा जरी रस्ता केला तरी 30-35%, 40% विरोध असणारच. त्याला कोणी नाकारणार नाही. शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीवरती आपला देश चालतोय. परंतु नेमकं या तालुक्यामध्ये आतापर्यंत 30-35 वर्षामध्ये काय घटनाक्रम झाला आणि ह्या 2.5 वर्षामध्ये काय बदल झाला आणि भविष्यामध्ये आपल्या
येणाऱ्या तरुणाईला किंवा एक पिढी तर आपली अडचणीत आली होती, परंतु भविष्यातल्या पुढच्या पिढीला चांगले दिवस कसे येतील ह्याचं आत्मपरीक्षण किंवा ह्याचा विचार सर्वांनी या ठिकाणी बांधवांनी करणं गरजेचं आहे. आज आपल्याला सगळ्याला माहिती आहे, आता काकांनी उल्लेख केला की उपसा सिंचन योजना, सदानी पण त्याच्या वाचनात मला पण सदा बोलायला लागला, त्याचं नवल वाटलं बोलायला लागलं काय. आणि कारण आपलं व्यासपीठच खुलं आहे, सगळेजण बोलू शकतात. या ठिकाणी साठवण तलावाचा विषय, पाण्याचा विषय काल. आणि मित्रांनो तुम्ही सांगा की 1996 ला योजना मंजूर झाली, कधी एवढा निधी आला का? डायरेक्ट 700 कोटीची आपण प्रशासकीय मान्यता घेतली, जवळपास 350 कोटीची टेंडर निघाली, त्याचं काम 80% पूर्ण झालेलं आहे, 80%. आणि 80% काम पूर्ण झालेलं आहे. ढाळे पिंपळगाव मध्ये पाणी आपण भविष्यामध्ये टाकणार, तिथे येतो मी. परंतु या ठिकाणी उपसा सिंचन योजना होत असताना पानगावच्या पण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचा त्या थेट उजनीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होणार आहे. मित्रांनो आज माझ्या माहितीप्रमाणे जवळपास जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा शिवार पानगावचा असेल, जवळपास 4,500 हेक्टर जमीन या ठिकाणी, 11,000 एकर जमीन या ठिकाणी पानगावमध्ये, जवळपास 11,000 एकर जमीन या ठिकाणी पानगावमध्ये. आणि या ठिकाणी किती दुष्काळाची परिस्थिती भयानक असायची मित्रांनो. आज प्यायला पाणी नव्हतं, त्याची सुद्धा जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत 4.5 कोटी रुपये गावाला आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर करून दिलेले, त्याचं सुद्धा काम चालू आहे, ते पण लवकरात लवकर पूर्ण होईल. त्याच्याबद्दलही काही गैरसमज, सरकारबद्दल केंद्राबद्दल गैरसमज, राज्याबद्दल गैरसमज, माझ्याबद्दल गैरसमज, तसं या ठिकाणी होऊन देऊ नका. आणि जे गैरसमज पसरवतात बांधवांनो, त्या गैरसमज पसरवणाऱ्याला माझी विनंती आहे किंवा आव्हान आहे की नेमकं त्यांनी या तालुक्यामध्ये काय केलं. एक मिनिट आज या ठिकाणी प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये मी उल्लेख करणार, जवळपास मी पाऊण तास बोलणार आहे मित्रांनो. त्यामुळं कुणी कंटाळू नका, मला पण मी सवड काढली, तुम्ही पण चांगली सवड काढा. आज या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून 12,550 हेक्टर आपली जमीन भिजणार. आणि ही जमीन भिजत असताना मी तुम्हाला जबाबदारीने मी सांगतो, आता हा दुसरा टप्पा चालू आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये साधारण जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपलं तावडीच्या तळ्यामध्ये पाणी पडतं. तावडीच्या तळ्यामध्ये पाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारण पडल. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये पाणी पडल्यानंतर त्याचं परत जे आपण पाईपलाईनद्वारे पाणी देतो, आता उजनीचं पाणी कॅनलद्वारे नाही, सगळं पाईपलाईनद्वारे सगळ्यांची शेती भिजवतोय. आणि ते शिल्लक राहिलेलं जे पाणी आता त्याच्यामध्ये सुद्धा आपलं 0.64 TMC पाणी शिल्लक राहिले. त्यामध्ये जवळपास 6,000 हेक्टर जमीन आणखी नव्यानं वलिताखाली येणार आहे. त्याचं सुद्धा सर्वेक्षण मी खाजगीमध्ये करून घेतलं, त्याच्यानंतर शासनाकडनं करून घेतलं, सगळी फाईल तयार केली, त्याचा सुद्धा पाठपुरावा चालू आहे. आणि तो पाठपुरावा असा आहे की पानगावला नवीन संजीवनी देणारा त्याचा पाठपुरावा चालू आहे. तिसरा टप्पा जो आपण म्हणतोय तो तावडीच्या तळ्यातनं खामगावच्या टिंबीवरती पाणी घेतोय, त्या टिंबीवरनं आपल्या ढाळे पिंपळगावच्या धरणामध्ये पाणी टाकतोय. आणि ते ढाळे पिंपळगावमध्ये पाणी पडल्यानंतर तसंच भोगावतीवरनं पाणी हिकडला आपला पानगावचा दक्षिण भाग आहे, त्याच्यावरती सुद्धा पहिले काही किटवेर आहेत आणि नवीन आणखीन काही किटवेर मी करणार आहे. त्यामुळं इकडून सुद्धा पाणी येतंय, या उत्तर बाजूला पाणी येतंय, दक्षिण बाजूला पाणी येणार आहे या ठिकाणी. आणि आता तुम्हाला त्याच्यात 2 साठवण तलाव दिलेत का, एक पूर्ण झालाय, दुसरा दिलेला आहे. आणि जेवढ्या साईट आहेत तुमच्या, कमीत कमी पानगावला मी 10 साठवण तलाव देण्याची जबाबदारी माझी असं त्या बाबतीमध्ये काळजी करू. पण एवढा त्याच्यावरती मी अभ्यास केलेला आहे आणि एवढी तळमळीनं काम करतोय. तुम्हाला सगळ्या शेतकरी बांधवांना मी नम्रतेने सांगतो, आज उपसा सिंचनची योजना आणत असताना रात्रंदिवस प्रवास केला. सोलापूर, पुणे, मुंबई, सोलापूर, पुणे, बार्शी, सोलापूर, पुणे, मुंबई, तिकडून इकडे यायची. पण इतकी फाईल पळवली, ती 700 कोटीची मंजुरी घेतली, 80-90% काम पूर्ण झालेलं आहे. लय झाले 5-7 महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल. आणि येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या शेतालाही पाणी मिळणार आहे. खात्रीशीर मी तुम्हाला सांगतो,
आणि पुढचा जो तिसरा टप्पा आहे, राधे 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 अजित राधे बसू दे. तिसरा जो टप्पा आहे तो तिसरा टप्पा सगळ्यात आपल्या बार्शीकरांच्या जीवनाला कलाटणी देणारा टप्पा आहे. कारण ते ढाळे पिंपळगावच्या धरणामध्ये पाणी पडणार. कारण ढाळे पिंपळगावची साईटच थोडी चुकले. मी काही विरोधकावर टीका करत नाही, परंतु एकतर स्वप्नाची माती, ती मातीच कोणी नेत नाही. ती जरा वरच्या बाजूला साईट होती, ती खालच्या बाजूने उतळ धरण आहे, त्याच्यामुळे बरोबर न्यायचं. त्याच्यामुळे पाणीच मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये साचत नाही. परंतु हे जर पाणी त्याच्यामध्ये टाकलं आपण खामगावच्या टीव्हीच्या माळावरनं, तर त्या ठिकाणी 12 महिने पाणी त्या ढाळे पिंपळगावच्या धरणात राहणार. कळमवाडीला सुद्धा मी आता सांगून आलो, जवळपास माझ्या खात्रीनं 90% पुढे कळमवाडी सुद्धा बारमाही बागायत होणार. त्याच पद्धतीनं कमीत कमी 70 ते 80% पानगाव बागायत करण्याची जबाबदारी या शेतकरी पुत्रावरती असेल. त्याची काळजी कोणी करू नका. आणि हे का करायचंय की मी अत्यंत जिद्दीने ह्या पाण्यावरती काम करतो, तुम्हाला सगळ्यात माहिती. कारण जोपर्यंत आपल्या शेतात शेतकऱ्यांच्या पाणी येत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. कारण आज आपल्या सगळ्या शेतकऱ्याला पाण्यापासून वंचित ठेवलेला आहे. मित्रांनो, हे जे आता काही माणसं कुठल्या दिशेने बोलतात ना, ह्याला वेळ आल्यानंतर ह्यांच्यावरती मी टीका करणं. आज काय टीका करण्याचा विषय नाही. दुसऱ्याची बदनामी करणं किंवा स्वतःचा ना करते कोणा झाकण्याकरता कुठल्या तरी अफवा उठवणं, सरकारबद्दल असेल किंवा आपल्याबद्दल असेल, त्या अफवाला कधीच बळी पडू नका. तुम्ही केलेलं तयार नेतृत्व जे अत्यंत कणखरपणाने या ठिकाणी काम करतंय, कुठंच चुकत नाही. आणि कुठं चुकायला लागलं तरी सांगा, त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची माझी मानसिकता असेल, त्याच्यामध्ये सुद्धा बदल होणार नाही. आणि या पद्धतीने जर उपसा सिंचन योजना आता जवळपास 37-60 तलाव आपण केले. सगळं तुम्ही तुमच्या पण इथं पाणी साठलं वाटतं. मी येणार आहे आता शनिवार रविवारी, कळमवाडीचा पण तलाव बघायचा, तुमचा पण बघणार आहे. साईटवरती जातो, पांढरीचा तलाव भरलेला आहे, लाडोळ्याचा तलाव भरलेला आहे. जे कामं पूर्ण झाले ते तलाव सुद्धा भरायला लागलेले आहेत. आणि अशा रीतीनं जर अशा पद्धतीनं पाणी आलं तर तुम्ही सांगा, पानगाव मध्ये काका म्हणले किलोवर सोनं, काय अडचण आहे बाबा? काय अडचण आहे मला सांगा तुम्ही. आणि पुढं पीक पद्धतीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण कुठलं धोरण आखायचं त्याचं सुद्धा तुम्हाला मी मार्गदर्शन निश्चितपणाने करणार. कारण तुम्ही पण हुशार आहेत, नाही असं नाही, परंतु या ठिकाणी पीक पद्धती घेत असताना आपल्या तालुक्यामध्ये जो माल तयार होतो त्या मालाची निर्यात करणं, त्या मालाची व्यवस्थित विल्हेवाट लावणं, ह्याचं सुद्धा नियोजन त्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधीने करणं गरजेचं. आणि जोपर्यंत तशा पद्धतीची पावलं उचलली जात नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या भावाला व्यवस्थित माल मिळत नाही. आता कांदारला बघा तुम्ही, कांदारची केळी एक्सपोर्ट होती, तिथं भाव काय मिळतो बघा. द्राक्षाच्या बाबतीमध्ये निर्यात होती, त्याच्यामध्ये नाशिकच्या द्राक्षाचं किंवा आता हिंगणीचे आपले शेतकरी, तुम्ही सगळेजण आपल्या तालुक्यातच उदाहरण आहे, तिथं सुद्धा बघा कोट 2-2 कोटी रुपयाची एफडी आहेत शेतकऱ्यांची. होऊ शकतंय, फक्त करण्याची मानसिकता पाहिजे आणि भविष्य काळात त्या सुद्धा गोष्टी आपण करू. आज आपण साधं या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीमध्ये बघा तुम्ही कशा पद्धतीने तिथे शिस्त लावली. पूर्वी मी सांगत होतो, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, साखर कारखाना असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, बाजूला या तिन्ही संस्था आपल्या प्रमुख संस्था आहेत, शेतकऱ्याची लक्ष्मी असलेल्या संस्था आहेत. आणि ह्या संस्थाच अत्यंत चुकीच्या पद्धतीने चालवल्या गेल्या. ज्या ठिकाणी अवदासाचं वास्तव्य असतंय त्या ठिकाणी लक्ष्मीचं नसतंय. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी साखर कारखान्यावरती कशाचे फड भरत होते. डीसीसी बँकेच्या माध्यमातून काय झालं, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून काय झालं, हा सगळा इतिहास आठवा. आणि माझी खास करून माझ्या तरुणाला एक नम्रतेची विनंती, हात जोडून आम्ही सगळं भोगलंय. काकाने आता सांगितलं ऊसाच्या बाबतीमध्ये डोळ्यात पाणी आणलंय का शेतकऱ्याच्या मित्रांनो. राल्ल्यात घायगुटीला आले शेतकरी, ऊस लावायची हिंमत होत नव्हती. मी सुद्धा आमच्या दादाने ऊस लावला तर आमचं राहतं घर आहे त्या रानामध्ये, गावातल्या 8 एकरामध्ये ऊस होता. माझे सुद्धा दादा सायकलवर सगळीकडे भटकत फिरत होते, इकडं कोण ऊस घेऊन का ते भोगवते. तिथं सुद्धा मी शेवटी आमचे ते एक भाडेकरी ड्रायव्हर होता, त्याची ट्रक होती. मी वन फिरायला लागलो म्हणून मला ट्रक मध्ये मग तिथला आमचा कसा बसा ऊस त्यावेळेस गेला. काका तर दुसऱ्या कारखान्यात गेला, कुठल्या पण कारखान्याला हातापाया पडायचं. सांगोल्याच्या कारखान्याला आम्ही कोट रुपये दिले वाहनांना, त्यांची वाहनं आणली, ऊस घालली. ही परिस्थिती तालुक्याची होती. परंतु ह्याच्यामध्ये फार आता बदल होऊ लागलेले. त्रास फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी केलेला आहे. काहीच त्रास नाही आता तुम्हाला, तरुणाला तर त्रासच नाही. गावात फिरायची पंचायत होती, नाव त्या विरोधकाचं घ्यायचं म्हणलं तर मागं पुढं माणसं बघायची, एवढी गुंडगिरी.
कितीदा मी कितीदा मार खाल्ला किंवा मी मारामारी मला करावं लागली तुम्ही सांगा. मला पोलीस स्टेशनला नेऊन मारलंय 10-15 वेळेस कुत्र्यासारखं. ही तर परिस्थिती आता कुठल्या सरांनी सांगितलं की कुठल्या पोलीस स्टेशनला रुपया मागत नाही, कारण लोकप्रतिनिधी लायकीचा पाहिजे तुम्हाला सांगतो तर पैसे मागत नाहीत. एकाही अधिकाऱ्याला या वार्षिक पोस्टिंग देताना 1 रुपयाची रिश्वत हा राजेंद्र राऊत घेत नाही तुम्हाला सांगतो. जिथं दिसल त्या शहराला राजीनामा देईल तुम्हाला सांगतो. आणि ह्याला अधिकारी असे असायचे पूर्वीचे, पार्ट्या देणारे, तमाशाच्या थिएटरातली सगळी व्यवस्था करणारे, अशी काय माणसं आणायची की घरगडी असल्यासारखे वापरायचे आणि प्रचंड अन्याय अत्याचार या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून करायचा. त्याचं ज्वलंत उदाहरण मी सुद्धा होतो. खोटे गुन्हे दाखल करायचे ना आता बोलतात पांडे साहेब, खोटे गुन्हे दाखल व्हायला लागले आणि कुणावर दाखल झाले. 5-10 दिवस एनसी नाही पोलीस स्टेशनला, एनसी नाही कुठल्या पोलीस स्टेशनला, हिंमत नाही कुणाची कुणावर अन्याय करायचं. कारण छत्रपती या शिवरायांचे आम्ही मावळे, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतो. आम्हाला कुणावर अत्याचार अन्याय करायचा नाही आणि आम्ही खपवून पण घेणार नाही. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी या बार्शी तालुक्यामध्ये कारभार होत असताना आपल्यावरती नाहक टीका केली जाते. बांधवांनो सांगा, कुणावरती अन्याय केला, कुणाला मारहाण झाली, कुणावरती तलवार चालली, कुणाचा हात मोडला, कुणाचा पाय, काहीच नाही बार्शीमध्ये. विनाकारण म्हणायचं आमदार गुंडगिरी करतोय, आमदार धंदे करतोय, आमदार अमुक करतोय, आमदार तमुक करतोय. आणि अशा पद्धतीनं जो माणूस चांगल्या पद्धतीनं तालुक्याचा गाडा ओढतो आणि त्या गाड्यामध्ये कुठेतरी खीळ घालण्याचा प्रयत्न करायचा. तुमच्या ह्यांनी काय केली गुंडगिरी, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मारामाऱ्या केल्या, पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार झाले, फौजदारच्या बंगल्यामध्ये तलवारीने वार केले, किती जणांना जखमी केलं, किती जणांना काय काय केलं, देशोधडीला माणसं लावली. ह्याचं आत्मपरीक्षण या ठिकाणी होणं गरजेचं आहे. तरुण पिढीने ह्या जुन्या ज्या घटना या तालुक्यामध्ये घडत होत्या त्याच्यात सुद्धा काही गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी माहिती घेणं अपेक्षित आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आज या ठिकाणी काम करत असताना आपण कुठेही गुंडगिरी होऊन देत नाही, कुठला फक्त विकास आणि विकास करू. कारण आज या ठिकाणी मला पूर्णपणे जाणीव आहे, माझी एक चूक 1 लाख कुटुंबाला धोका देऊ शकते. मी एक जर चूक केली 1 लाख कुटुंबाच्या प्रपंचाला धक्का लागू शकतो. म्हणून मी कुठली सुद्धा चूक होणार नाही, जी 100% काळजी घेणाऱ्यापैकी कार्यकर्ता येतात. आज पाण्यावरती आपण एवढं काम करतोय. दुसरा मुद्दा होता MIDCचा. त्या MIDCच्या माध्यमातून सुद्धा जाऊन बघा तुम्ही तारसौंदण्याला 135 एकर जमीन नारायण राणे साहेब उद्योगमंत्री असताना आपण ताब्यात घेतली. तिथं 5 MUचे 2 ट्रान्सफॉर्मरचं काम अंतिम टप्प्यात आलंय. नगरपालिकेने पाणी त्या ठिकाणी दिलेलं आहे. सगळे कारखाने उभारायला लागलेले, सगळे कारखान्याचं काम चालू. तिथं सुद्धा 4-5 हजार पोरांना काम मिळालं. तिथं 600 एकरची MIDC होती. म्हणून काय शेतकऱ्यांनी मला बोलवून घेतलं त्या ठिकाणी. भाऊ म्हणले आम्ही काय आता जमीन देणार नाही, 135 एकर घेतली पास. मी कुठल्या शेतकऱ्यांच्या घरावरती गाडांतर येऊन देणारा माणूस नाही, त्यामुळे तो विषय मी सोडून दिला. 135 तर 135 म्हणून शेवटी उपळायला जमीन सरकारला बघायला चालू केली. आणि आपल्याला पण माहित आहे की वैरागच्या साखर कारखान्याची जी जादा जमीन आहे त्या जमिनीमध्ये पण आपण एक MIDC करतो. तिथं 4-5 हजार पोरं, इकडे 4-5 हजार पोरं, इकडे 4-5 हजार पोरं. आणि जे काय पिंपरी चिंचवड पुणे या भागामध्ये इचलकरंजीला गेले ती सुद्धा पोरं आपली महागारी येतील आणि चांगल्या पद्धतीने शेती करतील. अशा पद्धतीचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. बार्शीमध्ये रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण आपण करू शकलेला आहे मित्रांनो. त्याला प्रमुख कारण आहेत की बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि साखर कारखाना. साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अमित शहा साहेब, अजितदादा सगळ्यांनी हर्षवर्धन पाटलांच्या सुद्धा कारखान्याला मदत केली. मध्ये बिलं थांबली होती. सगळ्या दिग्गज कारखानदारांना मदत केली. मी त्या विषयावर पुढे येणार आहे. तोही कारखाना चालू आहे. आर्यन शुगरच्या बाबतीमध्ये आपल्याला माहित आहे किती जणांना बुडविलं. बँक 320 कोटीला बुडविली. आज 3600 कोटीची बँक होती, 2600 कोटी रुपये ह्यांनीच वाटून घेतले होते. फक्त 450 ते 500 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटले तेव्हा. सगळी बँक देशोधडीला नेली होती. सगळ्यांना इतिहास माहित आहे बँकेचा. पानगावकरांना तर खास माहिती आहे, तिथं शाखा आहे. आणि बरेच जण आता सरपंच सुद्धा DCC बँकेचे कलाकार होते. बरोबर. आणि कशी बँक चालत होती आणि आता कशी चालती जरा त्यांच्याकडनं विचारून घ्या. चालते का नाही शिस्ती? त्याचा धाक आहे. कारण मी मगाच सांगितलं की मी छत्रपतींचा मावळा आहे. राज्यकारभार कसा करावा आणि रयत कशी सुखी ठेवायची त्या राजांनी आदर्श घालून आमच्यासारख्या मावळ्याला दिलेला आहे. म्हणून कधी सुद्धा या ठिकाणच्या रयतेला कुठला त्रास होणार नाही मित्रांनो. आणि आज बँकेमध्ये तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल, 3600 कोटीची बँक आलती, जवळपास तिथले एवढ्याच कमी झाले. काय ती बुडलीच होती बँक. परंतु आज 5000 कोटीहून अधिक ठेवी त्या बँकेमध्ये गेली.
आणि तुम्हाला आकडा आश्चर्याचा असेल, 450-500 कोटी रुपयाच्या वरती कधी शेतकऱ्याला पैसे दिले नाहीत. माहिती घ्या, मी प्रत्येक माझा शब्द ऐकून घ्या आणि माझा खरा आहे का खोटा आहे उद्यापासून 2-3 दिवस चौकशी करा. खोटा निघाला तर मला फोन करा, भाऊ तुम्ही खोटं भाषण केलं. 2000 कोटी रुपये सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला वाटप करण्याचं काम या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून केलेलं आहे. कुठल्याही टाकू मंगलसिंगला 100-200 कोटीचा दरोडा तिथं टाकून दिलेला नाही. एवढी खबरदारी त्या बँकेच्या बाबतीमध्ये घेतली, माहिती घ्या. आणि अशा पद्धतीने बँकेवरती सुद्धा दरार निर्माण केला. निवडणूक पुढे ढकलली. प्रशासक तिथं भोळे साहेबाला माझ्या माध्यमातून प्रशासक आणला, त्यांना सुद्धा बदलायला लागली होती. तुम्हाला सांगतो, सगळ्या आमदारांना एकत्र केलं, सगळे पत्रावर सहाय्य करा म्हणलं. मुख्यमंत्री साहेबाकडे गेलो, फडणवीस साहेबाकडे गेलो, अजिबात यांना बदलायच नाही. त्या प्रशासकाला तिथं ठेवलं आणि चुकीचं कुठलंच कर्ज वाटून देत नाही मी त्या ठिकाणी. अशा पद्धतीने आता अण्णासाहेब पाटील महामंडळातून सुद्धा आपण 10 लाख रुपयाची तरतूद तिथे केलेली आहे. भविष्यात आपण आणखीन वाढवू. 3 लाख रुपयावरती आपल्याला व्याज नाही करत. भविष्यात त्याची सुद्धा तरतूद काय वाढवणार आहेत आपण. सगळ्या गोष्टीवरती आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत. आज आर्यन शुगर त्यांनी 320 कोटीला कारखाना कल्याण बँक बुडवली, आणखीन पैसे भरले नाहीत, दुसऱ्याच्या नावानं बोंबलते. शेतकऱ्याचे पैसे बुडवले. कारखाना बजरंग सोनवणे आता खासदार झाले, ते तर राष्ट्रवादीचे पवार साहेबांचे, त्यांना सुद्धा इथं मदत केली. ते माझ्याकडे आले, भाऊ म्हणले मी कारखाना घ्यायची माझी मानसिकता आहे. म्हणलं पहिल्यांदा त्यांच्या जागावर खोटी नाटी नावावरती केलेली आहेत, त्याची एमडी बघायला की आपण खोटी नोटी जागा, ती पहिली जागा ताब्यात घ्या म्हणलं. आणि जागा ताब्यात घेतल्यानंतर कारखाना घ्या, कारखान्याला पूर्ण मदत करण्याची माझी तयारी असेल तुम्हाला. त्यांनी कारखाना घेतला, जागा घेतली. जागा घेतल्यानंतर बँकेकडनं कारखाना घेतला आणि एकच अट घातली फक्त, ज्या माझ्या शेतकरी बांधवांचे पैसे बुडलेले, ज्या शेतकऱ्यांच्या मुलीची लग्न थांबली, शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला विद्यार्थ्यांचा, शेतकऱ्यांना ते पहिले पैसे तुम्हाला द्यावे लागतील, तर तुमचा कारखान्याचा हंगाम चालू होईल, नाही तर नाही. एवढीच अट घातली तुम्हाला सांगतो त्या बजरंग सोनवणेला. त्यांनी मान्य केली. 15 कोटी रुपयाचं लोन तातडीने आपल्या डीसीसी बँकेतनं दिलं, कलेक्टर साहेबांसमोर लिहून घेऊन, आणि त्यांना त्या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्याचे पैसे देण्याचं त्या ठिकाणी काम केलं. आता बहुतेक कुणाचे राहिले असतील तरी माझ्याकडे आम्ही वसूल करून देतो. पैसे बुडणार ती, कारखान्याचं परत नीट चालवायला लावायचं आपण, बुडलेले पैसे वसूल करून द्यायचे आपण. आणि ह्या पद्धतीनं कारखान्याचा विषय त्या ठिकाणी मिटवला, डीसीसी बँकेचा, बाजार समितीचा विषय. म्हणजे अशा रीतीनं कारखान्याची वाट लावली. कसा भोगवती साखर कारखाना बंद पडला आणि माझ्यात नावानं बोंबलायची मी. अरे मी कुठं आलोच ना त्या कारखान्यात. ऊस घालायला त्यावेळेस एकदा गेलो आणि नानांनी एकदा मोर्चा काढला, त्यावेळेस एकदा कामगार उपोषणाला बसली म्हणून मी भेटायला गेलो. 2च वेळेस ते. आणि आता 2-3 माझी हेलपाटी झाल्या. तिथे MIDC करायची आणि ती कारखाना कसा चालू करता येईल त्या दृष्टिकोनातून, ती पावलं टाकण्याच्या दृष्टिकोनातून मी ती कारखाना बघायला त्या ठिकाणी 2-4 वेळेस गेलो. तोही कारखाना आपण भविष्य काळामध्ये चालू करणार आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने कारखाना चालवावा लागणार आहे. कारण या पानगावमध्ये सुद्धा कमीत कमी 2-3 हजार एकरच्या पुढे ऊस होणार आहे. 200-300 एकराच्या वर कधी नव्हता. 2-3-4 हजार एकर ऊस पानगावमध्ये होणार आहे. ऊस घालायचा कुठं परत आपण. त्यामुळं त्या सुद्धा कारखान्याची आपल्याला आवश्यकता पुढे भविष्यामध्ये पडणार. आज बाजार समिती आपण बघताय मित्रांनो, प्रत्येक गोष्टीवरती मी चर्चा करणार आहे तुमच्याबरोबर. तुम्ही पण समजून घ्या. आज 2 कोटी रुपयाचा शेष येतो, 12 कोटी रुपयाचा शेष आला. तिकडे वैरागची बाजार समितीची सुधारणा केल्या. तुम्ही बघितली ना बाजार समिती सगळ्यांनी फिरून बघितली का? आणि तिथं मला बदनाम करतात. राजभाऊ तर ती रोहित पवार 1.5 दिवसातून पोलवसात त्या दिवशी येऊन बोंबलत बसले. राजभाऊच व्यवसाय करतात, मराठ्याच्या पोरांनी किंवा काय शेतकऱ्याच्या पोरांनी उद्योगधंदे करू नये का? आता माझ्या मुलाला मेडिकलला टाकायचं, मी आपलं कळमवाडी मी तालुक्यात सांगणार आहे. कारण माझ्याबद्दल गैरसमज होऊ नये कुणाचा. मला ही गोष्ट सांगावं लागणार आहे मित्रांनो. माझ्यावरती जर कोण आरोप करत असले तर, माझ्या रणजितला डॉक्टर करायचं होतं, काय अडचणीमुळं मी मेडिकलला त्याला टाकू शकलो नाही. त्याचा नंबर कराडच्या गव्हर्नमेंट कॉलेजला लागला, कृषी कॉलेजला. BSc ऍग्री केली त्यांनी. आल्यानंतर प्रत्येक बापाचं काम आहे पोराला कुठं तर उद्योगधंद्याला लावायचं, काहींच्यासारखं कुठं चिलीम फुकायला लावायचं का. आणि त्या ठिकाणी मी माझ्या मुलांसाठी व्यवसाय शोधत असताना माझा मुलगा त्याच्यावरती चांगला अभ्यास केलेला होता, म्हणून मी त्याला ज्वारीचं युनिट, डाळीचं युनिट टाकून दिलं, हरभऱ्याचं, आता तुरीचं युनिट टाकून दिलं. राजभाऊ म्हणले बाजारात माल घेताना काहीतरी गडबड करतो. मला मी सगळ्या शेतकऱ्यांना एक शब्द देतो मित्रांनो, ज्या दिवशी अशी कधी वेळ येईल
कुठल्या शेतकरी बांधवावर गद्दारी करण्याची, त्यावेळेस आमचं आयुष्य सुद्धा नसेल या जगामध्ये, कधी सुद्धा आमच्याकडनं तसं पाप होणार नाही. फक्त यांच्या पोटात काय दुखा लागलंय की ज्या दिवशीपासून रणजित त्या ठिकाणी व्यापारामध्ये उतरला का, सगळ्यांनी माहिती घ्या, त्यांना गाडीला 25, 30, 40 हजार रुपये मिळायचे. तो नफा आला 2 आणि 3 हजारावर, 2, 3 हजारावरती नफा आला. कॉम्पिटिशन वाढली, 2 तालुक्यातनं सुद्धा माल येत नव्हता आपल्या बाजार समितीला. तुम्ही माहिती घ्या, 2 कोटीचा 12, 13 कोटी शेत कशामुळे येतो? 25 तालुक्यातनं माल यायला लागला, कारण खरेदीदार तिथं वाढला, एक तगडा खरेदीदार. आणि दुसऱ्या दिवशी तिथं पट्टी चालली आणि हे 2 महिने पैसे देत नव्हते तिथल्या आडत्यांचे, शेतकऱ्यांचे पैसे थांबवायचे, उडवायचे. आज या ठिकाणी कुणीही म्हणू द्या, 6 वर्षामध्ये एका शेतकऱ्याचा 1 रुपया तिथं बुडला किंवा कुठल्याही व्यापाऱ्यानं दिवाळ काढायची हिंमत त्या ठिकाणी त्या बाजार समिती केली. मी पाठ थापवतो तुम्हाला सांग, कुठल्याही एकाही व्यापाऱ्याने कुणाचा रुपया बुडवण्याची हिंमत त्या ठिकाणी दाखवली नव्हती. एवढा धाक तिथं सगळ्यात दारूच्या बाटल्या असायच्या, प्रचंड दारूच्या बाटल्या असायच्या. 15-20 आरती तर जुगार चालायची, जुगार. एकाची हिंमत झाली ना तिथं पत्ते खेळायचे तुम्हाला सांग. आतमध्ये दारूचा अड्डा केल्यासारखी केलं आणि आज परमिट होऊन दिलं त्यांनी, काळं पांढरं हात चालायचं तिथं. आणि ह्या सगळ्या गोष्टी बंद केल्या. तुम्ही सगळी माहिती घ्या तुम्ही. आणि त्या ठिकाणी व्यापार वाढला, 25, 30 तालुक्यातनं मला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सफरचंदचा तर बाजार आहे ना, 6 राज्यातनं व्यापारी येतात आपल्या इथं माल घ्यायला. एवढा बाजार वाढवला. लातूर रोडला आपण कोल्ड स्टोरेज केले, इकडे कोल्ड स्टोरेज केले, त्या बाजार समितीमध्ये वेअर हाऊस केले. भविष्यात आणखीन 10 ते 15 वेअर हाऊस आपण बाजार समितीचे करायला लागलो. 10 कोल्ड स्टोरेज करणार आहे आपण 10 मनुक्यासाठी. इकडे 5, तिकडे 5. त्याचं प्रमुख कारण आहे की आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा द्राक्षाचं क्षेत्र वाढलेलं आहे मित्रांनो. आणि पंढरपूरला आणि सांगलीलाच मनुके ठेवण्याची व्यवस्था आहे. परंतु आपल्याला बार्शी तालुक्यामध्ये आता 2 कोल्ड स्टोरेज त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2ची आपण मान्यता घेतलेली आहे. दरवर्षी 2 असे 10 आपण कोल्ड स्टोरेज करतो की जेणेकरून आपल्याला मनुके त्या ठिकाणी ठेवता येतील. आणि जे पंढरपूरला आपण इथनं मनुके घेऊन जातो बनवून कोल्ड स्टोरेजला ठेवतो किंवा सांगलीला ठेवतो, त्या ठिकाणी आपला प्रवासाचा खर्च पण होऊ नये, ट्रान्सपोर्टिंगचा. आणि त्या ठिकाणी जे आपल्याला जायचं यायचंय किंवा त्या ठिकाणी व्यापारामध्ये काय अडचण होती त्या गोष्टी टाळण्याकरता ट्रान्सपोर्ट वाचावं, आपलं भाडं वाचावं. त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेजला जाणार खासगी कोल्ड स्टोरेज मध्ये इथं नाम मात्र तुम्हाला भाडं आपली बाजार समिती ठेवणार आहे. आणि या ठिकाणी त्या मनुक्यावरती पण नाम मात्र व्याजदरानं त्या ठिकाणी बाजार समितीच्या माध्यमातून लोन आपण भविष्यामध्ये देणार आहोत. 6% व्याजदर असते तिथं. आणि अशा रीतीनं मनुक्याचा सुद्धा व्यापार वैरागला. आज तिथले व्यापारी मी विनंती करतो आणि विनंती करून त्या ठिकाणी सगळे व्यापारी आपण उपस्थित करून सौदे सुद्धा मनुक्याचे जसे पंढरपूरला निघतात, सांगलीला निघतात, तसे या वैराग मध्ये बाजार समिती सौदे निघालेले दिसतील. त्याची खात्री मी सगळ्या आपल्या बार्शी तालुक्यातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना देतो. त्या ठिकाणी सुद्धा त्यांना भाव वाढणार आहे. आज प्रत्येक ठिकाणी स्पर्धा वाढली. मी मगा सांगितलं की रणजितला व्यापारात उतरवलं, काय झालं त्याच्यानंतर? त्या मशिनी नवीन आल्या, क्लिनिंगच्या मशिनीमध्ये बदल झाला, शॉर्टेजच्या मशिनी आल्या, प्रचंड माल क्लीन व्हायला लागला आणि इतक्या मालाची आवक वाढली 25 आणि विक्रीची आवक वाढली. जवळपास 20 व्यापारी आहेत जवळचे. कडब्याचे जवळपास 20 व्यापारी आहेत. 26 डाळ मिल होते आपल्या बार्शीमध्ये, फक्त 4 राहिल्या होत्या. मी धाडस केलं, डाळ मिल केली. दिलीप गांधीला धाडस करायला लावलं. सोयाबीन प्लॅन्ट 500 ट्रक म्हणजे 50 ट्रक 500 टनाचा प्लॅन्ट टाकायला लावला. थोडं सोयाबीनच्या जागतिक बाजारामध्ये जरा थोडी गडबड आहे. आणखीन 2 व्यापारी मी तयार करून ठेवल्या 2 सोयाबीन प्लॅन्टला बार्शीमध्ये. आणि डाळ मिलला सुद्धा ती कादर मुंबई त्यांना सुद्धा मी तयार केलं, त्यांचं सुद्धा काम चालू व्हायला लागलं. त्याच्यानंतर शिंदे नावाच्या व्यापाऱ्याला हरभऱ्याची डाळ मिल टाकायला लावली, त्यांची डाळ मिल चालू करून दिली. खडोड म्हणून आता त्यांना सुद्धा आम्ही मोठी डाळ मिल चालू करून द्यायला लागलो. त्यांना सुद्धा बँकेतनं लोन मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यायला लागलोय. आणखीन सुद्धा 10-12 माणसांना मी प्रोटेक्शन द्यायला लागलो की तुम्ही डाळ मिल करा, हरभऱ्याची करा, तुरीची करा. ह्याचं जर प्रकरण कोणालाच माहित नसेल, पानगावकराला नक्की एक मी काय बोललो तर त्याची आठवण होईल. आठवतं का तुम्ही सोलापूर रोडवर स्टँडकडे जाताना त्या राणी लक्ष्मीबाई उद्यानाजवळ 40-50 ट्रक उभा राहायचे डाळीचे, आपला तुरीच्या. आठवत? हरभऱ्याच्या ट्रक 50-100 एक दिसते का आता? त्या गाड्या कुठून येत होत्या? कर्नाटकचा माल इथे येत होता.
परंतु सगळ्या डाळ मिल बंद पडल्या, फक्त 4 राहिल्या. घेणारा व्यापारीच राहिला नाही, ठेवलाच नाही, त्याला प्रोटेक्शनच दिलं नाही, त्याला त्रास दिला. त्यामुळे लोकांनी धंदे बंद केले आणि आता नव्यानं आपण ताकदीनं त्याच्यामध्ये काही लोक उतरवल्यात. त्याच्यामुळे मी तुम्हाला पुढच्या 1-1.5 वर्षापासून तुम्हाला सांगतो, त्या कर्नाटकचा सुद्धा माल या बार्शीच्या बाजारपेठेमध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. ह्या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी केलं. आणि जोपर्यंत स्पर्धा वाढत नाही, मी मगाच सांगितलं, स्पर्धा वाढत नाही किंवा कच्च्या मालावरती प्रक्रिया करण्याचे उद्योग त्या तालुक्यामध्ये वाढत नाहीत, तोपर्यंत भाव वाढत नाही. आणि तोपर्यंत त्या मालाला भविष्य काळामध्ये पण आपल्याला तीच करावं लागणार. उद्या ऊसाचा प्रश्न आहे, उद्या केळी लागवड होणार आहे, उद्या केशर आंबा होणार आहे. केशर आंबा सुद्धा एकत्रित करून त्याला व्यवस्थित त्याचं नीटनेटका त्याला करून आपल्याला निर्यात करावी लागणार आहे मित्रांनो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. एक जर लोकप्रतिनिधी नीट असला ना, ते व्यवस्थित काम करायला लागला ना, त्या तालुक्याची आर्थिक परिस्थिती प्रचंड वाढली म्हणून समजा. आज बघा तुम्ही बार्शीमध्ये एवढं मोठा बाजारपेठ आहे, सगळ्या व्यापाऱ्याला विचारा तुमचा बाजार वाढला का नाही. नाहीतर पहिला असं असायचं, पंढरपूरच्या एखाद्या शॉपिंग सेंटरच्या गाड्यापुढे 10 असायची गिराईक आणि आपल्या बार्शीच्या 2 असायची. परंतु आज परिस्थिती बदलली, तिकडे 10 जण जर असले ना, तिकडे 5 जण असतात आता. आणि तुम्हाला 3 ते 4 वर्षामध्ये तिकडे 10 जर खरेदीदार दुकानदाराच्या गिराईक असेल, तिकडे 10 पैकी 10 असेल किंवा त्याच्याहून सुद्धा अधिक दिसेल. एवढी त्या ठिकाणी आर्थिक उलाढाल सुद्धा वाढल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक शासनाची योजना त्या ठिकाणी आणावं लागते, शासनाचे पैसे भरपूर आणावं लागतात. आज या ठिकाणी घरकुलची योजना असेल, शहरामध्ये 5,000 घर आणली. आज ग्रामीण भागामध्ये मुख्यमंत्री सडक योजना आहे, पंतप्रधान सडक योजना आहे, 3054 आहे, PWD आहे, 5054 आहे. सगळ्या योजना आपण जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना आहे. कुठली योजना आपल्या समोर आली नाही सांगा. तुम्ही सुद्धा सगळेजण सांगा बरं. तुमच्या कधी जीवनामध्ये सगळ्यात ज्येष्ठ माझे शेतकरी वडीलधारी आहेत, कधीतरी एवढे पैसे अकाउंटवर आले का आपल्याला? 5 वर्षात आले एवढे? दुष्काळाचे पैसे आले, फळबागाचं अनुदान आलं, पीक विम्याचे पैसे आले, येलो मजाचं करत होतो पण ती दुष्काळामध्ये मी कन्वर्ट करून दिले. आज या ठिकाणी सोयाबीनचे सुद्धा हेक्टरी 5,000 रुपये आले. कांद्याचे महाग भाव पडले, त्याचे सुद्धा 300 रुपये अनुदान दिले. फक्त दुर्दैवाने काय झालं, कांद्याची निर्यात अचानक बंद व्हायला आणि एकदम मार्केट ढासळायला गाठ पडली. तो गैरसमज फार मोठा शेतकरी बांधवांचा झाला. तरी सुद्धा या ठिकाणी भांडारा मी कार्यकर्ता आहे, सातत्याने त्या ठिकाणी भांडलो आणि शासनाला सोयाबीन, मी आपल्याला आठवत असेल लोकसभेमध्ये भाषण आहे का, त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं की सोयाबीनच्या बाबतीमध्ये नुकसान झालेलं आहे, त्याला सुद्धा हेक्टरी 5,000 रुपये आपण या ठिकाणी मंजूर केले आणि आता सगळे पैसे पडायला लागले. कांद्याला सुद्धा 350 रुपये आपण मान्यता घेतलेली, ते सुद्धा पैसे घेऊ. आणि आता या ठिकाणी कांद्याच्या बाबतीमध्ये बघा तुम्ही, हीच माणसं लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ओरडत होती, शेतकऱ्याचं नुकसान केलं, शेतकऱ्याचं नुकसान केलं. आज TV9 ला बातमी, आता ती आपल्या सगळ्या फेसबुक अकाउंटवर येईल बघा. सगळे पैकीच्या पैकी खासदार दिल्लीमध्ये आता धरणे आंदोलन चालू आहे, कांदा 4,500 रुपये झाला म्हणून. मग आता ही नेमकी काय करतात? एकदा म्हणतात शेतकऱ्याचं नुकसान केलं म्हणून आंदोलन करतात, एकदा म्हणतात शेतकऱ्याचा भाव वाढला म्हणून आंदोलन करतात. जनतेला वाऱ्यावर सोडलं सरकारने, भाजपनं असं केलं, तसं केलं, अमुक केलं. बघा तुम्ही TV9 मोबाईल मध्ये कांद्याला भाव, सगळे खासदार आहेत तिथे काँग्रेसचे आंदोलन करणार, तीव्र आंदोलन चालू आहे दिल्लीमध्ये. काय बाबा नेमकं तुम्हाला शेतकऱ्याचं हित बघायचंय का कुणाचं बघायचंय? आज एखादी कुठल्या तरी अधिकाऱ्याकडनं एखादी चूक होऊ शकते, परंतु ती चूक दुरुस्त करण्याची सुद्धा क्षमता पाहिजे. ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केलेला आहे, सोयाबीनच्या बाबतीमध्ये केलेला आहे. आता सुद्धा सोयाबीनचा 42-43 रुपये भाव आहे. त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, फडणवीस साहेबांवर मी 1 तास होतो त्या दिवशी. ते गुरुवार शुक्रवार दिल्लीला शिवराज सिंग चौहान साहेबांकडे चाललेले, त्यांना विनंती केली की साहेब 42-43 रुपये भाव आहे. मला माहिती आहे त्या बाजारातली व्यापारामध्ये पण मी असतो आणि शेतामध्ये पण असतो. हा जागतिक पीक आहे सोयाबीन, जगाच्या मार्केटवरती ह्याचे भाव निश्चित केले जातात. तरी सुद्धा मी सांगितलं की इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये काहीतरी थोडं तुम्ही चेंजेस करा. अनुदान जे देतो आपण, सबसिडी जी देतो ती त्याच्यामध्ये द्या आणि साहेब काही करा. 4892 रुपये हमी भाव आहे आणि तो 4892 साधारण 5,000च्या खाली तरी कधी सुद्धा सोयाबीन येऊ देऊ नका. एवढी व्यवस्था कायमस्वरूपी त्या ठिकाणी करा. अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी केलं आणि मला पूर्णपणे खात्री आहे लवकरात लवकर शुभवार्ता आपल्या शेतकऱ्याच्या कानावरती सुद्धा सोयाबीनच्या बाबतीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही.
कुठलंही पीक राहू द्या, त्या पिकावरती सातत्यानं माझी रोज नजर असते, कुठला भाव कमी व्हायला कुठलं. दुधाच्या बाबतीमध्ये पण तोच विषय. हा दुधाच्या बाबतीमध्ये पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की खरी वस्तुस्थिती तुमच्या समोर आली पाहिजे. आणि ह्याच्यावरती तुमचा लोकप्रतिनिधी तुम्ही बनवलेला आहे. शेतीतलं पण आहे, उद्योग व्यवसायातलं पण आहे. आजोबा आजी शेती करायचे, दादा व्यापार करायचे. वडील दादाची 2 किराणा दुकानं होती, 2 पिठाच्या गिरण्या होत्या, लाकडाचे अड्डे होते. सगळा व्यापार वडिलांकडनं शिकलो आणि आजोबाकडनं शेती शिकलो. दोन्ही अंग माझ्याजवळ आहेत. आणि वडिलांकडनं राजकारण पण शिकलो बांधवांनो. आणि या ठिकाणी म्हणून दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा मी तुम्हाला पूर्ण खात्रीशीर सांगतो, दुधाचा काय घटनाक्रम घडला. सगळ्यात दूध आयात करणारा चायना होता, चीन. चीनला पहिलं आपल्या देशातनं सुद्धा किंवा सगळे ऑस्ट्रेलिया वगैरे त्या भागातनं मोठ्या प्रमाणामध्ये डेन्मार्क वगैरे तिकडून दूध जायचं. आता दूध संघ पण चालवला आपण, त्याच्यावरती पण अभ्यास आहे आपला. पण ह्यांना नेमकं काय बोलते ती काय करते ती नेमकं माहित नाही. काय होतं इकडून पण त्याचं उत्तर मिळत नाही. ते उत्तर आज देण्याकरताच मी इथं उभा आहे. त्या चायनामध्ये सगळं इम्पोर्ट करायचे, आयात करायचे दूध मोठ्या प्रमाणामध्ये. परंतु चायनाने त्या दुधामध्ये पण हरित दूध धवल क्रांती केली. ज्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये झाली किंवा देशामध्ये झाली, त्याच पद्धतीने त्यांनी सुद्धा आपल्यापेक्षा पुढे एक पाऊल टाकले. तुम्हाला एवढं मोठे दुधाचे गोटे केलेले आहेत. एका ठिकाणी कमीत कमी एका गावामध्ये 50-50 हजार 1 लाख लिटर दूध तयार करण्याची त्यांनी इतक्या गायी, त्यांनी एक कोटा त्यांचा 1000, 2,000, 3,000 गायीचा आहे. तिथूनच दूध तयार करतात, तिथं डेअऱ्या, तिथंच पॅकिंग. आणि तो देश जो देश आयात करत होता तो निर्यात करू लागला. त्याच्यामुळं आज तुम्ही माहिती घ्या, मी खोटं बोलत असलो तर सगळ्या गोष्टी मी काय कुठली गोष्ट खोटी बनवणार नाही. त्याच्यामुळे सातत्यानं दुधाचे दर घासून लागलेले आहेत किंवा ढासळतात. त्याच्यावर सुद्धा मार्ग आपण सरकारला काढायला लावला किंवा सरकारनं काढला. 5 रुपयाचं अनुदान आता आणखीन म्हणून मी 7 रुपयापर्यंत नेतोय. 28 रुपये काही तर दर डेअरी देते. आणखीन त्या ठिकाणी सुद्धा आपण त्याच्यावरती ठोस असा उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि माझी विनंती आहे सगळ्यांना की जगामध्ये सगळीकडेच कॉम्पिटिशन व्हायला लागलेलं आहे. बांधव कुठला किराणा दुकान असेल, पंक्चरचं दुकान असेल, हॉटेल असेल, पानपट्टी असेल, कुठलं असं एक क्षेत्र नाही आता ते शेतीकडे पण वाढलेलं आहे. कुठलंही असं एक क्षेत्र राहिलं नाही आता त्याच्यामध्ये स्पर्धा नाही. त्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला जगायचंय किंवा जीवन जगायचंय किंवा राहायचंय. त्यामुळे माझ्या शेतकऱ्याच्या तरुण पोरांनी सुद्धा प्रत्येक गोष्टीवरती चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे. आज एवढी आधुनिक यंत्रणा आलेले, सगळे अवजार आपल्याजवळ आधुनिक आलेले. पहिलं पेरायचं म्हणलं तर महिना 1.5 महिना लागायचं. आख्या पानगावचं शिवार म्हणलं तर 20%, 15-20% सुद्धा खरीपाचा नसेल पाहिला, 10% आणि 10-20% रबीचा. माझ्या माहितीप्रमाणे 25% सुद्धा जमीन वहिवाटी खालची नसेल. परंतु आता ही वरचा माळ जर सोडला तर 70-80% जमीन या पानगावची वहिवाटी खाली आली असेल. एवढ्या जमिनी पण आपण वहिवाटतोय. त्याच्यामुळं या ठिकाणी उत्पादन खर्च कसा कमी होईल आणि आपलं उत्पादन खर्च कमी झाल्यानंतर आपलं जे खर्च आपला लागतो खुरपणाचा मला किंवा सगळ्या गोष्टीवरती आपल्या मशिनरी आल्या, त्याच्यामध्ये कशी बचत होणार आहे आणि नफा कसा वाढणार आहे ह्याच्याकडे सुद्धा आपल्या तरुण शेतकऱ्याच्या मुलांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पोरांना माझी आवश्यकता पडेल किंवा ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी सातत्याने मी तुमच्या मदतीला मी मित्रांनो येणार आहे. कधीच अडचणी या ठिकाणी येणार नाही. मी मला सांगितलं की वेअर हाऊसच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर वाटलं सगळ्यांना की बाबा माझा भाव कमी आहे, सोयाबीन कमी भावात विकतो, तुम्ही आता जी वेअर हाऊसची व्यवस्था करायला लागलो ना त्याच्यावरतीच मी अभ्यास केलेला जास्त. या बार्शी तालुक्यामध्ये काही व्यापाऱ्याला मी स्वतः आणि कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन मंडळाकडनं कमीत कमी 50 वेअर हाऊसच्या पुढे वेअर हाऊस आपण बार्शीमध्ये बांधू. पहिले पण 40-50 आहेत, आपण आणखी 50 बांधू. कशामुळे बांधायचे तुम्हाला त्याचं उत्तर देतो मी. ज्यावेळेस भाव पडतील, सोयाबीनचा भाव पडला, उडदाचा भाव पडला समजा किंवा कुठला तुरीचा भाव पडला, सरळ माल वेअर हाऊसला लावायचा. आज 12% व्याज बाहेर बँका घेतात, त्याला मार्केट कमिटीनं आपण 6% व्याज दरानं त्या ठिकाणी उचल देतो, 75% उचल. भविष्यात मी तुम्हाला शब्द देतो की ह्याच्यावरती सुद्धा मी काम करतोय आणि शासनाला मी असं तयार करेल की जे वेअर हाऊसला शेतकरी माल लावणार आहेत त्या शेतकऱ्यांना वेअर हाऊसचं भाडं पण घ्यायचं नाही आणि त्या दिलेल्या उचलीवर व्याज पण घ्यायचं नाही. आणि जर तुम्ही साठवणूक केली तर किती फायदा होते तुम्ही बघा. आज मी व्यापार करतो म्हणून मला कळतंय, मी खोललं बोलतो, मी काय चोरून लपून काही ठेवत नाही. आता मी हरभरा घेतला, तुम्हाला सांगतो दरवर्षी माल घेतो सीझनला. आता 6,500 हरभरा घेतला, 8,000 रुपये झाला, 1,500 रुपये फायदा.
गाडीला 1.5 लाख रुपये नका. तुम्ही का साठवणूकदार होत नाही? तुम्ही पण व्हा, पण होत असताना तुम्हाला पर्यायी यंत्रणा उभा करून देणारा तुमचा शेतकऱ्याचाच पोरगा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि त्याच्याकडनं जी व्यवस्था होऊ शकते या आयऱ्या गायऱ्याचं असल्या टाकाटाकीवाल्याचं थेटराचं काम नाही मित्रांनो. भगवंताच्या देवळात जाऊन खऱ्या अर्थाने इमानदारीने सेवा करण्याचं काम आहे तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे तुम्ही त्याची सुद्धा काळजी करू नका. भविष्यात पुढच्या पंचवार्षिक योजनेमध्ये 50 वेअर हाऊसची व्यवस्था या बार्शी तालुक्यामध्ये दिसणार. आणि त्याच्यावरती मी शासनाला विनंती करणार आहे, 6% सुद्धा व्याज घ्यायचं नाही. कारण जगाचा पोशिंदा शेतकरी तो जगला किंवा त्याच्याकडे जर पिकलं तरच बाजारपेठ चालते किंवा प्रक्रिया उद्योग चालतात आणि सगळ्यांच्या हाताला काम मिळते. बाजारपेठेत पैसे नाही, दुष्काळ पडला पैसे जर नसले ना शेतकऱ्याकडे, चिटपाकरू सुद्धा बाजारामध्ये किराणा दुकानाला सुद्धा जात नाही, कपड्याच्या दुकानाला सोन्याच्या दुकानाला जात नाही. त्यामुळं शेतकऱ्यांजवळ सगळ्या कच्च्या मालाचे व्यवस्थित पैसे आले तरच सगळ्या गोष्टी घडणार आहेत. आणि ह्याची जाणीव आणि ह्याचं अभ्यासपूर्ण काम करणारं नेतृत्व या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यामुळं कुठलाही गैरसमज करू नका. थोडं जरी काय गडबड झालेली असली तरी माझं रोज बाजारावरती लक्ष असतं, शेतीवरती. आणखी सुद्धा आठवड्यात 3-4 शेतात जातो. तुम्ही सगळं बघून घ्या माझं काय. आणि या गोष्टीने या ठिकाणी आपल्याला काम करणं गरजेचं. फक्त गैरसमज करू नका. एकच मोठा गैरसमज झाला. मी सर्वे सुद्धा मी म्हणलं फडणवीस साहेबाला त्या दिवशी, साहेब म्हणलं मला सुद्धा शॉक बसला एवढं माझं तर नीट काय का बघा मी सर्वे केला. नाही म्हणले राजभाऊ, तुम्हाला म्हणले 49% लोकांची पसंती आहे म्हणले, तुमच्या विरोधकाला म्हणले 37% आहे म्हणले. तुमचं मत चांगलं आहे परंतु 53% होती म्हणले, 4% तुमची पण म्हणले थोडी घसरली म्हणले. मी म्हणलं मी तर काय चूक केली नाही म्हणलं. कसं काय घसरली? नाही म्हणले थोडा आरक्षणाचा मुद्दा तिथं तरुणाईमध्ये आहे म्हणले, जरा सर्वेमध्ये तसं दिसतो. आज त्याच्यावरती सुद्धा बोलणार आहे माझ्या तरुण मित्रांना. काल सुद्धा बोललो युवकांच्या मेळाव्यामध्ये. सर्व मराठा समाज बांधवांना मी बोलणार आहे मित्रांनो, तुम्ही प्रत्येक मुद्दा नीट बघा. ज्यावेळेस पवार साहेब 4 वेळेस मुख्यमंत्री होते, हे काही आत्ताचाच विषय नाही खंदारे सर. तुम्ही पण मराठा सेवा संघात काम केलेली माणसं आहे. जवळपास 40 वर्ष होऊन गेलं या आरक्षणाच्या आपल्या मागणीला. मी 1981 साली 11 वर्षाचा कार्यकर्ता होतो. शिवशक्ती मैदानावरती मी सुद्धा 11व्या वर्षी भगवा झेंडा हातात घेतला. आणि 17व्या वर्षी साधारण मी मराठा महासंघाचा अध्यक्ष झालो वयाच्या 25व्या वर्षात. 26व्या वर्षी मी शिवसेनेचा शहर प्रमुख झालो आणि नगरसेवक झालो. मी त्या चळवळीत काम केलंय. आपले विजय मोहित होते, दास शेळके होते, सुनील रसाळे होते, शशिकांत पवार होते. अण्णासाहेब पाटील तर 82ला आत्महत्या केली. अण्णासाहेब पाटलांनी आरक्षण दिलं नाही बांधवांना. आपण मागणी केली पण आरक्षण दिलं नाही. त्यावेळेस कोणाचं सरकार होतं, काय पत्रात पडलं. परंतु या ठिकाणी काही जी गैरसमज झालेले, जरांगे दादाला सुद्धा मी 7-8 वेळेस भेटलो. त्यांना सुद्धा मी प्रामाणिकपणाने सांगण्याचा प्रयत्न करतो की काहीतरी गडबड होती, ऐकण्यात फरक होत असेल किंवा समजून घेण्यात काहीतरी विषय होत आहे की जी माणसं चेतवायला लागली आहेत. मला सांगा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, मी पण मोर्चा काढले. मोर्चाला आलो, बऱ्याच मोर्चाला, मी 3-4 मोर्चाला गेलो. सोलापूरच्या पण मोर्चाला, सगळ्या गाड्या घोड्या सगळं आपण करतो. 58 मोर्चे निघाले, एक तरी कुठं खराब पडला का? एक काठी पोलिसांनी मारली नाही. आंतरवाली सराटीमध्येच कशामुळे झालं तिथं? त्याच्या मागे राजकारणाचा मोठं षडयंत्र आहे आणि जरांगे दादांचा थोडा उपयोग करून घेतला जातो असं माझं स्पष्ट मत आहे. त्या माणसाने उपोषण केलं, आंदोलन केलं, त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि तो नशिबान माणूस असेल की त्याच्या थोडा हाताला यश आलं. नाहीतर सगळ्या मराठ्याच्या नेत्यांची माती जर केली असेल तर मी कधीच बोलत नव्हतो. माझ्या वडील समान आहेत पवार साहेब, पण मला बोलायला भाग पाडायला लागलेले आहेत. कारण विनाकारण विष घालवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. ज्यावेळेस हे कुटुंब राजकारणातून बाहेर फेकलं जातं किंवा सत्तेतनं, त्यावेळेस हा गोंधळ चालू होतो. आठवा नीट सगळी मराठ्याची सगळी तरुण पोर. ज्यावेळेस पवार साहेब सत्तेपासून बाहेर गेले, ज्यावेळेस 5 वर्ष नव्हते, 58 मोर्चे. आणि जेव्हा त्यांची सत्ता असेल 2.5 वर्षे, संजय राऊत काय बोलतो, कसला मुक्का मोर्चा म्हणतो का काय म्हणतो, 2.5 वर्ष ह्याच्यावरती चिट पाकरू नाही. उद्धव साहेब मुख्यमंत्री काय नव्हतं बाबा. आणि आता तरी कुणी विरोध केला? कुणाचा विरोध असायचं काय कारण आहे? आज ओबीसीत आरक्षणाची पहिली मागणी होती मराठवाड्यातल्या 4 ते 5-6 जिल्ह्याचे, बरोबर. कुणबीत आमचे दाखले हुडकले.
पवार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये फक्त पवार साहेबाला ओबीसी सर्टिफिकेट मिळालं बघा. कोणाला मिळालं? आणि दिग्गज माणसं फक्त जी काही राजकारणात ज्यांना माहिती होतं. तुम्हाला जर मराठा म्हणून मग कुणबीची सर्टिफिकेट मिळाली होती, सर्वसामान्य माणसाला तुम्ही ओबीसीची सर्टिफिकेट का मिळवून दिली नाही? तुमच्या हातात सगळे सचिव होते, तुमच्या हातात सगळे कलेक्टर होते, का आदेश दिले नाहीत सगळे दप्तर हुडका म्हणून? नीट मी प्रत्येक गोष्ट बोलतो त्याचं नीट आत्मपरीक्षण माझ्या मित्रांनो करा की शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि फडणवीस सर उपमुख्यमंत्री होते. जरंगे दादा उपोषणला बसले, शिंदे समिती नेमली. जेव्हा कागद दिसायला लागली की मराठा समाजाच्या पण बऱ्याच नोंदी कुणबीमध्ये आढळून आल्या. मराठा कुणबी, मराठा कुणबी. कुणाच्या कारकिर्दीमध्ये एवढ्या नोंदी सापडल्या बांधव तुम्ही सांगा? या बार्शी तालुक्यामध्ये 18,000 नोंदी हुडकण्याचं काम आपण या ठिकाणी तालुक्यामध्ये केलं, नगरपालिकेमध्ये पण केलं आणि तहसीलमध्ये पण त्या ठिकाणी आपलं जे वरचं रेकॉर्ड रूम आहे त्या ठिकाणी पण केलं. आज पानगाव मध्ये पण बरीच 800 लोक सापडले. आज जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 50 ते 60% समाज कुणबीमध्ये चाललेला आहे. तुम्ही एक शांत आत्मचिंतन करा. कुठल्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये कुणबीचे दाखले मिळाले का? कुठल्या सरकारनं हुडकले का? मग ह्या सरकारला शिव्या का देतात तुम्हाला आणखीन पण कळत नाही. अरे हुडकले कोणी? कैलासवासी अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली कोणी? सारथीची स्थापना केली कोणी? परदेशात विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था केली कोणी? सगळ्या मराठ्यांच्या मुलींना किंवा सरसकट मराठा समाजाला शिक्षणात मुलींना अडचण येते म्हणून मुलीचं शिक्षण मोफत केलं कोणी? त्याचे निर्णय घेतले कोणी? आज अण्णासाहेब पाटील महामंडळातनं 6,000 कोटी रुपये वाटप केले. मी सुद्धा इथं डीसीसी बँकेमध्ये 10 लाखाचा निर्णय घेतला. 25 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते मित्रांनो. काय राहिलं मला सांगा. आज या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रातल्या मी माझ्या मराठा समाज बांधवांना नम्रपणे विनंती करतो. आज महाराष्ट्रामध्ये जेवढी शेत जमीन आहे बांधवांनो, त्यात सगळ्यात जास्ती ती कुणाची असेल? 60% तर मराठा समाजाचे असेल. साखर कारखाने मराठा समाजाचे किती आहेत? 80% नेत्याचे तर कारखाने असतील. जर सुरुवातीचे 10-5 कारखाने सोडले, सगळे साखर कारखाने अडचणीत. कोणावर 200 कोटी कर्ज, कोणावर 300 कोटी, कोणावर 500 कोटी, कोणावर 1000 कोटी. त्या नेत्यांना सुद्धा वाटलं, ज्यांनी आशिया खंडामध्ये पहिला कारखाना काढला विखे पाटील घराणं, त्यांना सुद्धा पश्चाताप झाला मित्रांनो. एवढं ती हत्ती कसे पांढरे आपण जोपासले. आपलं काय होणार? लेकर बाळाचं काय होणार? कर्ज जर नाही फिटली तर काय होणार माझ्या लेकरांचं? वस्तुस्थिती सांगतो मी, सगळी तुम्ही समजून घ्या आणि खात्री पण करा. आणि ज्यावेळेस कर्ज झालं त्यावेळेस या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं, नरेंद्र मोदी साहेबांनी, अमित शहा साहेबांनी, हर्षवर्धन पाटील पण होते त्याच्यामध्ये, विखे पाटील पण होते, हे सगळे मराठ्याचे दिग्गज नेते दिल्लीला गेले आणि फडणवीस साहेबांनी मध्यस्थी केली. सगळ्या मराठ्यांच्या साखर कारखान्याला 200 कोटी, 300 कोटी, 500 कोटीची मदत केली. नाहीतर आपला ऊस आता 3,000 रुपये आहे ना, काय 28, 1,500 रुपयाचा ऊस सुद्धा काढला नसता. उद्या जर ही कारखाने जर गेले ना सगळ्याच्या हातनं आणि उद्या अदानीनं अंबानीने कारखाने घेतले तर भाव ती ठरवित्या. त्यामुळे नेमकं मराठा समाजाच्या ऊसाचा प्रश्न सोडणाऱ्या मराठा नेत्यांच्या कारखान्याला सुद्धा मदत कुठल्या सरकारच्या पिरियडमध्ये झालेलं आहे ह्याचं सुद्धा तुम्ही माहिती घ्या. आणि ज्यांना कुठला कारखाना माहित नाही उद्धव साहेबांना, मी बोलत नव्हतो कधी, पण आता मला नाही बोललो तर ते अंगलट येईल ना. उद्धव साहेबांना रोज तुम्ही ऐकता टीव्हीवर पत्रकार परिषद करून मित्रांनो, कधी म्हणले का ह्या पोराला मी माझ्या शिवसैनिकाला एक किराणा दुकान टाकून देतो, त्याला बँकेचं कर्ज काढून देतो, त्याची रिबीन कापायला मी येतो? ऐकलं का कधी भाषण? साखर कारखाना काढून देतो, उसाला एवढा भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला एवढा मिळाला पाहिजे, कांद्याला मिळाला पाहिजे, दुधाला मिळाला पाहिजे, एखादी पिठाची गिरणी निघली पाहिजे, एखादी डाळ मिल काढली पाहिजे, ज्वारीचं युनिट काढलं पाहिजे, सोयाबीनचं युनिट काढलं पाहिजे. असं उद्धव साहेबांचं भाषण कुणी ऐकलं तेवढं मला हात वर करून सांगावं. ऐकलं? ह्याला बघतो, त्याला बघतो, ह्याचं असं झालं, त्याचं असं झालं, ह्याला शिव्या देईल, त्याला शिव्या. ती संजय राऊत ती टिवटिव यार वकार यायला लागली त्याला बघितलं. काय बोलतोय काय यार? तुम्ही कुणासाठी काय उद्योग उभा केला ते सांगा ना. काय उद्योग उभा केला? आज एवढी मोठी महापालिका तुमच्या ताब्यामध्ये, कुणाला सुद्धा माहित नसेल, जबाबदारीने बोलतो मित्रांनो. 2 लाख कोटीचा मालक असेल, कुठे गेले त्यांची? इंग्लंडला न्याला त्याला पैसे, परंतु बदनाम केलं जातं कुणाला?
ते देवेंद्र फडणवीसला आणि एकनाथ शिंदे साहेब वोट सूट शिंदेच्याच माग काय ते शिंदे साहेबाला तर बोलतात तुमच्याकडे होतं तेव्हा चांगलं तुमचं सगळं खर्च पाणी भागवायचं तेव्हा चांगलं शिंदे साहेबांनी सगळ्या काय बाबा मॅनेजमेंट तुमचं राजकारणातला काय खर्च पाणी भागवतो एकनाथ शिंदे ये बस एकनाथ 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 म्हणायचं आणि आता जर काय झाला परत एकनाथ गद्दार त्याला शिव्या दी त्याला शिव्या दी त्याला शिव्या दी किती शिव्या दे एकनाथ शिंदेला द्यायच्या आज एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला म्हणून तुमच्या पोटात दुखतं का आणि तुम्ही किती मंत्रालयामध्ये आले सांगा बरं तुम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते फक्त 2 वेळेस मंत्रालयात आले आणि हे मुख्यमंत्री तुम्ही नीट बघा सगळे बघताना पहाटे 2, 3, 4 वाजेपर्यंत रात्री सकाळी 6ला झोपते कधी 10ला उठते हे फडणवीस साहेब रात्री 2, 3 वाजेपर्यंत काम करतो अजितदादा तर सकाळी 7ला कामाला सुरुवात करतो आणि ह्यांचं काम काय येते ती दुपारी 1ला करते ती काय नेमकं ह्याच्याबद्दल टीका कर ह्याला वाईट बोल त्याला वाईट बोलणं आणि टीका करणं आणि विरोधात काहीतरी बोलणं ह्याच्याशिवाय ह्यांना काही काम नाही करत कुणाच्या हाताला काम देण्याची मानसिकता नाही काय नाही आणि आज पवारसाहेबांच्या पण बाबतीमध्ये बोलतो ज्येष्ठ आहेत मी कधीच तोंड उघडलं नव्हतं पण त्यांच्या घराण्यातला जर रोहित पवार इथं येऊन मला बोलत असेल तर मग मी तर लई खोट कारलाय माझ्या वाटत जायचं नाही सगळी पुळी माहिती कोणी रोहित पवार मला सांगा त्या दिवशी मला गुंडगिरी केली आता मलाच माझ्यावर 32 गुन्हे दाखल केले मलाच मी मला सांगितलं कबूल केलं पोलीस स्टेशन मध्ये मला 12-15 नेऊन मारलं पोलीस अंगाला गोळी आली मी ह्यांची गुंडगिरी जिरवण्यासाठी 4 भांडणं करावं लागली काय मी गैर केलं का आज स्वाभिमानानं माझा शेतकरी त्यात छानमध्ये बार्शीमध्ये फिरतो माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांवरती अन्यायाचा कुठला जरी पुढारी या ठिकाणी विरोधात काम करायला लागला तर त्याला अशी टोपी काढायची त्याला टाकी कशी अशा टाकीपाशी थोबाडीत मारायची ह्यांचा काय वर घेतले भांडणं केली म्हणून मी काय गुंडगिरी केली का ह्यांची गुंडगिरी संपवण्याकरता मला त्या गोष्टी त्या ठिकाणी उतरावं लागली आज माझ्यावरती पण 4 हल्ले केले आता मी जर पतसंस्थेत बसलो माझ्यावर तलवार घेऊन आले मी जर तलवार घेऊन मागे पळालो नसतो हा माझा मर्डरच झाला असता देवगाव मध्ये माझ्या अंगावर तलवार घेऊन आले मी जर फायरिंग वरील हवेत गोळीबार केला नसतो तर मी मेलो असतो उसळमध्ये मी जर तलवार गरगर फिरली नसती तर मी तिथं पण मेलो असतो त्या मस्जिदी पुढे मदीना मस्जिद पुढे माझ्यावरती सगळ्या कुकऱ्या घेऊन आले तिथं मी अंगावर पळत गेलो नसतो हाताला घेऊन तर मग माझा मर्डर झाला असता 4 वेळेस मी मारताना वाचलो आणि स्वतःचं संरक्षण करण्याकरता जर आपण काय एखादं पाऊल उचललं तर त्याला गुंडगिरी म्हणतात चुकीची माहिती देतात व्यापाराच्या बाबतीमध्ये तर मी मागास सांगितलं आणि अशा पद्धतीनं चुकीची माहिती या ठिकाणी पसरवण्याचं काम केंद्र सरकारच्या मित्रांनो राज्य सरकारच्या बाबतीमध्ये केलं जातं परंतु तसा विषय नाही तुम्ही डोक्यातनं गैरसमज सगळे काढून टाका काही होणार नाही तुम्हाला कुठं जरी काय अडचण वाटली ना आणि तुम्हाला एवढं पण बोलून मी सांगतो तुम्हाला जण की राजभाऊला एवढायला राजभाऊचा काहीतरी घोटाळा आहे काय अजिबात नाही माझ्यावर सुद्धा म्हणते 4000 कोटीचा निधी आणला आता 4000 कोटीमध्ये 462 कोटी तुम्हाला अनुदान दिलेलं महिला बचत गटाला वगैरे सगळ्यांना वाटलेलं मोठ्या प्रमाणामध्ये पैसे आणि प्रत्यक्ष 3,000 कोटी रुपये काहीतरी घ्यायला आणलं तर माझ्याबद्दल काय पोट तिथं आता बरीच कामं दिल्यात तुम्हाला बाबा सगळ्यांना राजभाऊला 4000 कोटीचं 5% 200 कोटी मिळले असते म्हणजे असले विरोधक बोलतात धन्य तिथं सगळेजण बसलेत तुम्ही कामध्ये तुम्ही हे तर एक जण पण मला म्हणा बाबा कोणी पण राजभाऊन मी तुमच्याकडनं मटणाचा डबा खाल्ला एखादी चपटी पेलो 10 रुपये घेतलं शपथ मी हिंदत जाऊन मी उद्या तुम्हाला स्टेटमेंट येईल माझं राज्य तिकडे विधानसभा अध्यक्षाला राजीनामा दिला मला त्याची गरज सुद्धा नाही तुम्हाला कुठंतरी एखादा दुसरा कॉन्ट्रॅक्टर कुठला ते पीडब्ल्यू मध्ये काम करणार आता केशव बापू म्हणले ती पण बोलणार का पण मी ती बोलणार कुठंतरी आता जाहिराती दिल्या कुठंतरी एखाद्या कुठल्या लोकांवर दिली काय दिली बापू ते काय गैर आहे का तेवढंच बघा आता मोठी कामं तर माझा काहीच संबंध नाही 700 कोटी आली ती सरकार तिथं टेंडर होत बारशीत संबंधच नाही त्याचा काय घेणं नाही देणं नाही पण माझी थोडी उद्योग व्यवसायामध्ये काय प्रगती झाली की ह्यांच्या पोटात दुखतं मी कुठल्या शेतकऱ्याचा रुपया बुडविला का कुठल्या बाजारामध्ये रुपया बुडविला का कुठली नोकरी लागतो म्हणून 10 पैसे घेतले का बांधवून कधीच मी करणार नाही तसल्या चुका आणि तसली वेळ माझ्यावर येणार पण नाही कारण या ठिकाणी ही पानगाव ऐतिहासिक गाव आहे छत्रपती शिवरायांचे वंशज राहिले आणि त्या घराण्याशी निगडीत आहे इतिहासकालीन माझं पण घराणं आहे आमचे पिलाजीराव पण आम्ही कोकणातले सावंतवाडीचे आहेत आम्ही पण इकडे आदिलशाहीच्या निजामशाहीच्या बॉर्डरवर आमचं सैनिक टाकलं म्हणून इकडे आलो अख्ख्या बार्शी शहरातली 40% जमीन माझ्या घराण्याची
लोकमान्य मिल माझ्याच घराण्यातली होती, सिल्वर जुबली मायागार रेल्वे स्टेशन माझ्या घराण्यातलं होतं. ते जी रोड आहे ती रोड पासून शिवपर्यंत राऊत वरच्या कसब्यामध्ये ते राऊत तळ वगैरे 40% जमिनीचा मालक मी. गोरक्षण सुद्धा ह्यांच्याकडे आता आहे, ती सुद्धा माझ्या भैरवनाथ लक्ष्मण राऊतांचं आहे. दान म्हणून दिलेलं आहे गाई सांभाळायला 5 एकर जमीन. त्या मिलला दिली, पीडब्ल्यूडीला दिली, सगळ्या डाळ मिलांना दिलेल्या जागा कुणाच्या होत्या? माझ्या आजोबांच्या भावांच्या पंजोबाच्या जागा होत्या. त्याच्यातनं सुद्धा 52 एकर जमीन राहिली माझ्या घराण्याला. आणि त्या 52 एकरची जमिनीची किंमत वाढली. आणि एवढी किंमत वाढली, 1 गुंठा शहरातला 5 आणि 10 लाखाला चालला. काका तुमच्या समोर आहे, तुम्ही पण होते माझ्याबरोबर पहिल्या निवडणुकीला. सगळी द्राक्षाची बाग तोडली, प्लॉटिंग केलं. तिथले विकलेल्या जमिनीतले काय राजकारणात खर्च करायचो राहिलेले पुढे जमिनी घेत गेलो. कुठे ह्यांच्यासारखं तमाशात उधळत बसलो नाही पैसे. काय उधळायचे होते, मी वाईट वागायचं होतं ना. आणि परत त्या जमिनीची किंमत वाढली, ती विकली. त्याच्यावरती माझी पार्टी राजकारण चाललं. मी उद्योगधंदे उभा करू शकलो. मित्रांनो, कुठं काय चूक केली का, कोणाचं काय लुटलं लुबाडलं काय, 10 रुपयाच्या भानगडीत मी पडत नाही कोणाचं. आता एखादी जागा घेतली तर त्याच्यामध्ये प्लॉटिंग मध्ये मला 4 पैसे मिळतात. आता मगच मी सांगितलं कळंबवाडीला सुद्धा मिळतात. आता हरभरा घेतला 600 ट्रक मिलला, महिन्याला 300-350 ट्रक मिलला हरभरा लागतो. आता 3-6.5 हजार घेतला, 8,000 झाला. मला 8-9 कोटी रुपयाचा फायदा झाला. आता मी काय चूक केली का? हे व्यवसाय करणं चूक आहे का? आता बरं बाबा, मी नाही व्यवसाय केला. कुठला तर माहेश्वरी समाज बांधव करणार आहे, जैन समाज बांधव करणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे मराठा समाजाचा या डाळमिलचा व्यवसाय करणारा मी एकटाच आहे. तोवर तर ह्यांच्या पोटात मरणाचं दुखा लागलं. मी धंदा करायला लागला. काय धंदा करू नये का? मी उलटा आपल्या सगळ्या पोरांना म्हणतो, तुम्ही पुढे या पोरांना. छोटा मोठा पंक्चरचं दुकान करा, किराणा दुकान करा, एखादं स्टीलचं करा, सिमेंटचं करा, छोटं मोठं प्रक्रिया उद्योग करा, ज्वारीचं युनिट टाका, डाळीचं टाका. मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला बँका, अण्णासाहेब पाटील महामंडळ किंवा सगळ्या सबसिड्यात 3-3 कोटी रुपयाचे लोन केंद्र सरकारची योजना आहे, त्या योजना मिळवून देण्याची जबाबदारी माझी असेल. एवढं तुमच्यासाठी जगतो. 10 पोर आहे तिथं. आता राशन कार्ड सुद्धा काढून द्यायला पोर आहेत. आता तुम्हाला सांग, कुणबीचे दाखले काढतात, विश्वकर्मा योजना, अण्णासाहेब पाटील महामंडळ आहेत, दलित समाजाचे सगळे सर्वार्थी त्या ठिकाणी काम चालू. आणि एवढं जे काम आपण करतोय त्या कामाला दृष्टी लागते म्हणायला काय हरकत नाही तुम्हाला. आणि त्याच्यामुळे विरोधक नाटकं करतात. माझी सगळ्याला नम्रतेची विनंती की माझ्याबद्दल गैरसमज कधी करू नका, सरकारबद्दल पण करू नका. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पण मी बोलतो तुम्हाला की कुणालाही दाखल्याचं काय वाटलं माझ्याकडे मी तुम्हाला सगळे प्रमाणपत्र काढून देतो. बसलो ना तिथं, मी रोज होतो. आता एससीबीसीचं आरक्षण फडणवीस साहेबांना दिलं. 14,000 दाखले 1 महिना कॅम्प लावला होता संत तुकाराम हॉलमध्ये. सगळ्या लेकरांना मी दाखले मोफत दिले. कुणाला सुद्धा महागारी पाठवला तुम्हाला सांगतो. आता सुद्धा कुणाला पण काय अडचण होते, मी सगळे जात पडताळीला मी सांगतो, सगळं काम करून देतो. कधी त्याची अडचण कुणाला येणार नाही कामाच्या बाबतीमध्ये. परंतु डोक्यामध्ये जे गैरसमज, आता काय म्हणलं जाते मला सांगा तुम्ही, भाजपलाच मतदान करा नका म्हणून जरंगे दादा म्हणतात. माझी दादाला हात जोडून विनंती की असं एका माणसाला टार्गेट करू नका. कारण या ठिकाणी 6 पक्ष आहेत प्रमुख, बाकीचे पण आणखी 5-7 पक्ष आहेत. परंतु प्रामुख्यानं विरोधी पक्षामध्ये 3 पक्ष आहेत आणि सत्ताधारी पक्ष. मी आज आवाहन करतो त्यांना, दादांना विनंती करतो की पवार साहेब, उद्धव साहेब आणि काँग्रेसचे नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात साहेब यांच्याकडनं जरंगे दादांनी लिहून घ्यायचं की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यायला आमची संमती आहे, पाठिंबा आहे. मी देवेंद्र फडणवीसांची सही आणायची जबाबदारी माझी असेल. आता काय बिघडलं मला सांगा, मी आणतो सही, नाही आणली तर मला बोला, नाहीतर मी फडणवीसकडे जातच नाही. चला दिले सुट्टी आणि राजकारण पण सोडलं, आपण बसू घरी. पण विनाकारण या ठिकाणी कोणाबद्दल तिरस्कार आणि टीका करणं वगैरे हे चुकीचं होईल असं माझं मत. आणि व्यक्तिशः कोणाला सुद्धा तुम्हाला टार्गेट करणार, मी त्या माणसाला जवळनं बघतो. तुम्ही म्हणता की राजभाऊ का त्याचं कौतुक करायला, कारण त्या माणसाने आपल्या भाषेचं कल्याण केलं मित्रांनो. कधीच कुठल्या गोष्टीला उपसाची चिंता. आज किती मराठ्याची जमिनी भिजणार आहेत सांगा. मी काय करू शकत होतो, त्याने समोर उभारले, काय राजभाऊ काय साहेब हे आहे झाली 700 कोटीला मंजुरी, अमुक पाण्याची योजना, हे जी नगरपालिकेची 296 कोटीची योजना, तुळजापूर रोडला 376 कोटी रुपये मंजूर. कशाचं लक्ष नाही करून मागल त्याला पैसे, मागल त्याला निधी. सततचा पाऊस, अतिवृष्टी 65 मिलीच्या पुढे होती, तुम्हाला पण आठवतंय. सततचा पाऊस पडला म्हणून निधी मागितला, त्याच्यावरती तात्काळ कारवाई करा म्हणून पत्र फिरलं. 12,000 कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये द्यावे लागले तुम्हाला सांगतो एका पत्रामुळे.
मला आणखीन पण बघितलं की हसत्यात, राजभाऊ तुमच्यामुळे सततच्या पावसाचे 12,000 कोटी रुपये आपण वाटले. मी म्हणलं जाऊ द्या साहेब, शेतकऱ्याला गेलं तुम्हाला पुण्य लागलं. आणि त्या माणसाने काय चूक केली ना मलाच नवल वाटत. का ते ब्राह्मण आहे म्हणून आपण शिव्या द्यायच्या का त्याला? त्यांनी मराठ्याच्या कारखान्याला मदत केली नाही का? मी जबाबदारीने बोलतोय मित्रांनो, मी काय कुणाची अशी चमचेगिरी विचारायचा विषय नाही. आणि त्यांच्या 1 रुपयात निंदा नाही. मी तुम्हाला सांगतो 1 रुपया पण त्यांना कधी मागितला नाही. एवढं ती मध्ये काय पण अफवा उठल्या ना, असं झालं खुकीन बिकी तसल्या तर भानगडीत असेल ना तर मी विठ्ठलराव तसं पोरगच नाही. तुम्हाला सांगतो एवढ्या जबाबदारीने बोलतो. तसल्यात सुद्धा निंदा नाही मी तुम्हाला सांगतो. पण जे काम केलंय त्याच माणसाचं मी कौतुक करेन. आज नरेंद्र मोदीची गरज आहे मित्रांनो, आपल्याला गरज आहे. नीट बघा देशात. परत आपण असे म्हणसान नाही म्हणलं तर बोला, आम्हाला काही नको, कुठली योजना नको, काही नको, पण आमची फक्त कुटुंब किंवा आम्हाला सुरक्षित ठेवा ही मानण्याची वेळ येणार आहे मित्रांनो. नीट बघा कडनं काय चाललंय देशाच्या. शेवटी देशात या गावामध्ये सुद्धा देशासाठी शहीद झालेले माझे जवान आहेत. 4 जणांनी आपली आहुती बलिदान दिलेलं आहे मित्रांनो. सर्वोच्च समोर मेजर बसल्यात. काय परिस्थिती आहे बघा. बांगलादेशामध्ये काय चाललंय बघा. बघा तुम्ही नीट बारकाईने विचार करा मित्रांनो. भयान काळ येणार आहे 20 वर्षानंतर. कत्लेआम होणार आहे. एकच छत्रपती होऊन गेला त्याच्यामुळे आज आपण हित आहेत. भविष्यात आपल्याला वाचवायचं जर असेल तर लय सावध वागावं लागणार आहे. हे जे चाललेलं ना विष कालवं चाललेलं आपल्या देशामध्ये, तुम्हाला सांगतो देशाची परिस्थिती इतकी गंभीर होणार आहे ना. आतनं पण भयानक स्फोट करायला बसलेले आहेत आणि बाहेरनं पण सीमा आपल्यावर सुरक्षित करायला बसलेले आहेत. काळ भयानक येणार आहे पुढं. आणि सगळ्यात कोप्याला जावं लागणार आहे 1 नंबरला मराठा समाजाला. लढवाया समाज आहे. कधी मागे हटलेला नाही. अटके पार झेंडा लावलेला. दिल्लीला जाऊन दिल्लीचं तख्त ताब्यात घ्यायचं काम महाजी शिंदेने वगैरे केलेलं इतिहास आहे साक्षी. आणि सगळ्या हातात तलवारी किंवा बंदुका किंवा हत्यार घेऊन आपल्याला लढावं लागणार आहे मित्रांनो. कुठल्या ह्याला बळी पडू नका. कुठल्या अपराधाला यात फूट पाडण्याचं काम चालू आहे मराठा ओबीसी समाजामध्ये. फार मोठं षडयंत्र आहे. त्याच्यामध्ये काय देशातलाच विषय नाही, परदेशातला विषय. चायना असेल, पाकिस्तान असेल किंवा ह्याच्यामध्ये काही काळेस अमेरिकेला सुद्धा बघवत नाही. देशाची भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली. आज भारत देशाची 5व्या नंबरला अर्थव्यवस्था आहे. एवढं मला सांगा, पोटात जन्माला येणाऱ्या लेकरापासून मैतापर्यंत अनुदान देणारा आणि एवढी लोकांची काळजी घेणारा हा भारत देश आहे. कुठल्या बाबतीत कमी पडला? कुठली योजना नाही आपल्याला सांगा. आता सुद्धा नव्यानं मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आणली. भविष्यात सुद्धा शेतकरी लाडला बहुमूल्य योजना येणार आहे. शेतकऱ्या सुद्धा बाबतीमध्ये चांगला निर्णय होणार. आणि एवढे निर्णय घेणारा आहे कुठलं सरकार मला सांगा. आणि तुम्ही ग्रामीण तरुण पिढी तर खास करून बघा मित्रांनो. आमचं काय होतं, आमचं 25, 55, आम्ही 20 वर्ष 25 वर्ष आणखी 75-80 लय झालं. ते पण नीटनेटकं व्यायाम करून राहतो. नंतर आम्ही जर कुठल्या चुकीच्या ठिकाणी गेलो तर आमचा पण 60-65 मध्ये कार्यक्रम होईल. परंतु येणारी पिढी तरुणांना तुमचं भविष्य आहे. तुम्ही काटेरी मुकुट आहे आता तुमच्याकडे. त्याच्यामुळं कुठलं सरकार देशामध्ये असणं, कुठलं सरकारमध्ये आपण सुरक्षित असणं. आज लोकसभेला बघा काय झालं. उद्धव ठाकरेची काय खासदार निवडून आले मित्रांनो. त्याच्या मिरवणुका नीट बघा. सगळं बघा तुम्ही तपासा. त्यामुळे खऱ्या अर्थानं या मोदी साहेबांची गरज किती आहे, अमित शहाची गरज किती आहे, भारतीय जनता पार्टीच्या सरकारची गरज किती आहे. शेवटी मी किती जरी काय केलं आणि तुमच्या मनात ठरवलंच किंवा नाही आरक्षणाचा मुद्दा आहे, राजभाऊ तुम्ही चुकीच्या पक्षात आहे, तुमचा पण आम्ही कार्यक्रम करू, खुशाल करा, माझं काही हरकत नाही, काही हरकत नाही. मी आयुष्यभर तुमची सेवा करायला समर्थ आहे. तर तुम्ही मला सांभाळलंय पण तेवढं. 5 निवडणुका लढवल्या, 3 पडलो, 2 जिंकलो. ज्या दिवशी पडलो त्याच्या दुसऱ्या दिवशी 8:30-9ला मी ऑफिसमध्ये बसलो. कधी पाठ दाखवली नाही मी विरोधकाला किंवा दुश्मनाला. कारण छत्रपतीचा छाव आहे मी, पण मावळा आहे तुम्हाला सांगतो. कधी दाखवणार पण नाही. मी पडलो तरी सुद्धा तिथं थांबलो तुम्हाला सांगतो काम करत. कधीच कटाळलो नाही. कारण मायासाठी झाकलेले. कारण पूर्वी म्हणत होते पडलं की निघून जातो, त्याच्यामुळे विरोधकाला सारायचं. पण मी कधी पाठ दाखवली नाही, कधी बिघडलं नाही. छातीचा कोट करून लढलो. भविष्यात पण तुमच्याकडनं जर तुमच्या मनातला गैरसमज निघलाच नाही आणि तुम्ही जर म्हणत असाल भाऊ ही पक्ष चुकीचा आहे, ती चुकीचा आहे, काय चुकीचं आहे मला सांगा. 4-4 हजार कोटी देणारा पक्ष चुकीचा आहे का? एवढं पाणी देणारा चुकीचा आहे का? 800-150 कोटी रुपये सगळ्या माझ्या माता माऊली रानावनाने भटकत पाणी 1-1 किलोमीटरनं प्यायला आणायचं, त्या योजना दिल्या ती चुकीचं आहे का? एवढा मोठा सोलापूरचा रोड
2 तास पानगावरून सोलापूरला जायला लागायचे, पाठीचे मणके बाद व्हायची. ही रस्ता चंद्रकांताला दिला ती चुकीच आहे का? तुळजापूरला आई जगदंबेला जाणारा दिला रस्ता चुकीचा आहे का? परांडा रस्ता चुकीचा आहे का? लातूर रस्ता एवढा मोठा दिलेला चुकीचा आहे का? MIDC एवढी चालली चुकीची आहे का? पण काय चुकीचं नेमकं काय केलं सांग? त्या कुठल्या मराठ्याबद्दल अपशब्द कोण बोललं किंवा काय बोललं, या सगळ्या गोष्टीचा विचार करा. कुठं चुकीचं करू नका. सगळ्यात महत्वाचं स्वतःची सुरक्षा पहिल्यांदा बघा. देशाची देश आहे तर आपण आहे. देश जर नसेल तर आपण शून्य आहे. तुम्हाला सांगतो कोणालाच किंमत नाही. त्यामुळे नेमकं कुणाच्या हातात आणि काँग्रेसची पिलावळ ही नेमकी हायतच कुणाची ती तपासणं गरजेचं आहे तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं सगळ्या सैनिकाचं पहिल्यांदा सैनिकाचं मत घेत जावं प्रत्येकाला. आपण मानतो ना त्यांना, सलाम करतो ना त्यांच्या जीवावरती आम्ही सुरक्षित आहेत म्हणून. पानगाव मध्ये भरपूर आहे. त्यांना विचारा नेमकं कुठल्या सरकारच्या हातात देश सुरक्षित आहे. बस त्या सैनिकांवर जर आपली श्रद्धा असेल त्यांना विचारा, त्यांचं मार्गदर्शन घेऊन ठरवा नेमकं कोण सरकार पाहिजे काय पाहिजे. अरे किती काय चाललंय तुम्हाला, किती नाटकं करत होते. नशीब की मोदी साहेबांनी शपथ घेतली, नाहीतर आताच लक्षात आलं असतं काय काय चाललंय आपल्या देशाच्या कडे. बघा बांगलादेशाची ETV9 वगैरे ABP माझं असतं काय ना नॅशनल चॅनल बघा, पत्रकार संध्याकाळी बघा तुम्ही 10च्या पुढे लागतंय बघा सगळं काय, किती कशा महिला आपल्या पुढे पळतात, काय चाललेलं आहे, कसा अत्याचार चालू आहे, कशी घरं जाळायला लागल्यात. भयानाची तर तुम्हाला सांगतो. म्हणून मला कळतंय, मला दिसतंय, मला समोरच कळतंय. मी येणार नाही मग तुम्हाला सांगतो विरोधी पक्षाला पाठिंबा द्यायला. मला पण त्या सत्तेमध्ये जाता आलं असतं. मला पालकमंत्री करायची तयारी होती त्यांची. मी नाही गेलो. मला जे योग्य वाटलं तीच मी केलं तुम्हाला सांगतो. मला आयुष्यभर मी चुकणार नाही. मला जी योग्य वाटेल ती करणार नाही. सगळ्या माझ्या तरुण मित्राला पण मी ह्याच गोष्टी प्रत्येक गावामध्ये जाऊन सांगणार आहे, मित्रांनो तुम्हाला पटल्या नशीब, नाही पटल्या तर मी तर काय करणार आहे. मी पण माणूस आहे. शेवटी माझी ड्युटी मी राजकारणामध्ये करत राहील. शेवटपर्यंत तुमचा सोबती राहील. परंतु कुणाच्या भूलथापाला बळी पडू नका. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जी काय घटना घडतच नाही सरकारकडनं थोड्याफार तो मिसमॅनेजमेंट होती ना, त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी शेतकरी पुत्र म्हणून माझी असेल. ती माझ्यावरती सोडा तुम्ही. पुढं मागं मी कुठलंही मंत्रीपद काय कसलं मागणार नाही तुम्हाला सांगतो. परंतु शेतकऱ्याच्या मालावरती नीट हमी भाव व्हावा किंवा भाव त्याचा कधी ढासळले असं एका समितीचं प्रमुख पद माझ्याकडे तेवढं गेलं, गडबड कधी होऊन जाणार नाही. ह्याच्या व्यतिरिक्त मी कुठलं पद घ्यायचं पण नको, काहीच नको आपल्याला. तुम्ही फक्त गैरसमज करू नका. आणि एवढं जी निवृत्ती महाराजासारखं मी कीर्तन सांगितलंय नीट ध्यानात ठेवा. ती सुद्धा बिचार कटाळून गेलं. ती सुद्धा सगळं सांगतंय, सगळं सांगतंय कसं वागायचं, सगळं संप्रदायामध्ये कसं राहायचं, साधू संतात कसं राहायचं, भक्ती कशी करायची, रुक्मिणीच्या पाया कसं पड, सगळं सांगतंय. झालं 2 दिवस कीर्तन झाले की ह्याला काय उमगून गेला माता. तसं माझं होऊन, तसं माझं होऊन एवढीच काळजी घ्या. कारण जर पुढे जर आपल्याकडे आमदारकी नाही आली किंवा सत्ता नाही आली मित्रांनो, तर ही सगळी पुढची कामं, बागायत, मोनोके, इंडस्ट्री, हे स्वप्न आपलं चकाचूर होईल आणि ह्याला कुणी वाली असणार नाही. एवढीच माझी नम्रतेची हात जोडून विनंती आहे. म्हणूनच मी थोडं एखादं काम राहील माझ्याकडनं, पण मी महिनाभर आता सगळ्याची समजूत काढायला फिरतो आणि एवढा स्पीड धरतो. तुम्हाला पण माहित आहे की 6 बॉल आणि 36 रन काढण्याची माझ्यामध्ये धमक आहे. पुढे एकाच वर्षात सगळ्यांना कसं चेंज करतो. आणखीन किती कामं पाहिजे तेवढी मला सांगा. एवढी दिल्यात 25 कोटीची. आणखीन पुढे काय करायचं तेवढं सांगा. कुठं जर कमी पडलं तर मला बोला. पण कुठला चुकीचा निर्णय विनाकारण जर चुकलं मला असं कानाला तुम्हाला अधिकार आहे. पण काही चुकलेलं नसेल विनाकारण शिक्षा देऊ नका एवढीच हात जोडून विनंती करतो. आणि शांत चित्तेने ऐकलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून 2 शब्द संपतो.